लाखोंचा महसूल बुडवणाऱ्या सनबर्न फेस्टिवलला मुंबईत परवानगी मिळणार आहे का असा प्रश्न निर्माण होतोय। कारण शिवडीमध्ये 19 ते 21 डिसेंबर दरम्यान सनबर्न फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय। आशिया खंडातील सर्वात मोठा डान्स म्युझिक फेस्टिवल नेहमीच वादात राहिलाय। सनबर्नमध्ये अंमली पदार्थांचं सेवन गोव्यात परवानगी नाकारण्यात आलेली होती। पुण्यातही अनेक नियम पायदळी तुडवून हा फेस्टिवल झालेला। 2016 मध्ये पुण्यात सनबर्नने 42 लाखांचं मुद्रांक शुल्क बुडवलं होतं। गौण खनिजाचा 60 लाखांचा महसूल अजून वसूल नाही। प्रचंड महसूल बुडवूनही सनबर्न फेस्टिवलवर सरकार मेहरबान आहे का असा प्रश्न या निमित्ताने समोर येतोय। शिवडीमधल्या कार्यक्रमाला सनातन संस्थेने विरोध केलाय, तर नशा विरोधी संघटनेकडून देखील सनबर्न फेस्टिवलला विरोध करण्यात आला। तर शिवडी डॉकयार्ड परिसरात जिकडे हा फेस्टिवल होणार आहे त्या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। मुंबईच्या शिवडी डॉकयार्ड परिसरात 19 ते 21 डिसेंबर दरम्यान सनबर्न हा फेस्टिवल या ठिकाणी होणार आहे आणि याच कार्यक्रमाला खरं तर अनेक संघटनांकडनं विरोध होताना पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय की सनबर्न फेस्टिवलच्या या ठिकाणी जो काम आहे हे आता सुरू झालेलं आहे। या ठिकाणी जागेचा लेवलिंग हे देखील करताना पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात ही जवळपास 25 एकर जागा आहे। या ठिकाणी हा सर्वात मोठा फेस्टिवल या ठिकाणी होणार आहे। खरं तर हाच फेस्टिवल पुण्यात देखील मागच्या वर्षी झाला होता। त्या ठिकाणी या फेस्टिवलच्या विरोधात आयोजकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। 42 लाख रुपये जे मुद्रांक शुल्क आहे हे या आयोजकांनी चुकवलेलं होतं, भरलेलं नाहीये। त्याचबरोबर ती 60 लाख जे गौण खनिज असतं ते या ठिकाणी काढण्यात आलं होतं। त्याचे 60 लाख हे न भरल्या कारणाने तो देखील दंड आकारण्यात आला होता। त्यामुळे एकूणच या ठिकाणी हे शुल्क न भरलेले असताना देखील सरकारकडनं आता या फेस्टिवलला पुन्हा एकदा परवानगी दिली जात असल्यानेच कुठेतरी वाद हा निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। डॉकयार्डच्या इकडनं या फेस्टिवलसाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे, तर दुसरीकडे मुंबई पोलिसांकडे अद्याप हे परमिशनसाठी गेलेलं नाही आहे। आणि कारण गोव्याच्या सरकारने जो फेस्टिवल तिकडे होत होता त्यावेळी त्याला बंदी आणली आणि त्यानंतर हा फेस्टिवल आता मुंबई महाराष्ट्रात आणि आता 19 ते 21 डिसेंबर दरम्यान शिवडी या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे अनेक प्रश्न या फेस्टिवलबाबत उपस्थित केले जात असताना सरकार याला परमिशन देते का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।